चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे की डिप्लोमा इन फार्मसी या 2 वर्षाच्या डिप्लोमा कोर्सबद्दल. डिप्लोमा इन फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे मेडिकलचे दुकान टाकता येते. तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट बनू शकता आणि तुम्हाला म्हणजे सरकारसोबत पण काम करता येते. खूप साऱ्या डिप्लोमावर परत सरकारमध्ये जागा निघतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिप्लोमामध्ये एकूण 5 विषय असतात. 5 विषयामध्ये प प्रत्येक विषयाला थेरी प्रॅक्टिकल असते. 5 प्रॅक्टिकल आणि 5 विषयाचे 5 थेरी असतात. पहिला विषय हा फार्मास्युटिक्स. फार्मास्युटिक्स फार्मास्युटिक्समध्ये असं म्हणजे इंडस्ट्रीबद्दल मशिनरी येते. डिप्लोमा असला असं तेवढं काही डीपमध्ये नाही आहे. थोडीशी माहिती आहे डिप्लोमा. फार्मास्युटिक्सचं थेरी आणि प्रॅक्टिकल असतं. आणि सेकंड विषय हा फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पूर्ण केमिस्ट्री असते. जे काय तुमचे ॲटम म्हणा, बेंझिन, चेरिंग म्हणा, सगळे ड्रग्स यूज केलेले ते केमिस्ट्रीमध्ये असतात. तिसरा विषय म्हणजे तुमचा फार्माकोग्नसी. फार्माकोग्नसीमध्ये सर्व क्रूड ड्रग असतात जे ते नॅचरली आपणाला भेटतात, ते आपणाला भेटतात. त्याचा यूज म्हणा, त्याचे ॲडव्हान्टेज म्हणा, त्याचे कशासाठी कोणत्या रोगासाठी कोणता ड्रग यूज केला जातो, ते पण विषय खूप चांगला आहे. चौथा म्हणजे ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. याच्यामध्ये आपल्या शरीराबद्दल सर्व माहिती असते मित्रांनो. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाबद्दल माहिती असते आणि डिसीजबद्दल माहिती असते. आणि शेवटचा विषय 5वा विषय म्हणजे सोशल फार्मसी. सोशल फार्मसीमध्ये मित्रांनो, कुठला डिसीज म्हणा, त्याचे पॉझिटिव्ह एजंट म्हणा, त्याचे कारणे म्हणा, त्याची सर्व डिसीजची पूर्ण माहिती, कशामुळे होतो, कसा पसरतो, म्हणजे तेवढा असं काही डीपमध्ये नसतो. असा आहे म्हणजे जमून जाईल, वाचलं की समजून जाईल, सोपा विषय असतो. तुमचा प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा असतो. 20 मार्क इंटरनल असतात जे कॉलेजमध्ये सेशनल थ्रू तुम्हाला मिळाले जातात. 80 मार्काचा पेपर असतो. प्रॅक्टिकलचा पण 80 मार्काचा राहतो आणि थेरीचा पण 80 मार्काचा असतो. डिप्लोमाला हे 40 मार्काला पासिंग असते. तुम्हाला तिकडे इंटरनलमध्ये 15 असते तर तुम्हाला थेरीमध्ये 80पैकी 25 घ्यावे लागतील. डिप्लोमा कोर्स असा तेवढा काही हार्ड नाही, म्हणजे ॲव्हरेज आहे. आणि नवीन एक म्हणजे 2022 पासून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलं आहे त्यांना नवीन नियम लागू झाला आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, जेव्हा तुम्हाला लायसन्स भेटते, त्यासाठी एक वेगळी एक्झाम द्यावी लागते. त्याला एक्झिट एक्झाम म्हणतात. PCIने हा 2022पासूनच्या विद्यार्थ्याला रूल लागू केला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर साधं सोपं म्हणजे मेडिकल जर टाकायचं असलं तर डिप्लोमा सफिशियंट आहे. B.Pharm केल्यानंतर पण मेडिकल टाकते तर तुम्हाला टाईम नसेल म्हणा, 2 वर्षातच करायचं आहे म्हणा, 4 वर्ष कोण शिकत बसावे असा विचार तर डिप्लोमा करा. नाहीतर डिग्री केलेली केव्हा पण चांगली. B.Pharm केल्यावर तुम्हाला म्हणजे पुढे भविष्यात अनेक ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात. डिप्लोमा केल्यानंतर काय फक्त मेडिकल. डिप्लोमाला बी आहे म्हणा, पण डिप्लोमा नंतर म्हणजे डिग्रीला महत्त्व असते. त्याच्यामुळं डिप्लोमा हा कोर्स PCIद्वारे सगळे अभ्यासक्रम ते सेट केला जातो. तेवढा असं काय म्हणजे असं ताण घ्यायसारखा नाही. खूप सारे विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन घेतात आणि स्कोप पण आहे या क्षेत्रात. म्हणजे बघा, म्हणजे आपली हेल्थ केअर सिस्टम वाढणारच. आता नवीन नवीन वातावरण चेंज होणार, लोकांवाला डिसीज होणार, हे वाढणारच नवीन नवीन. ते खूप म्हणजे स्कोप आहे, भरपूर पुढे स्कोप आहे या क्षेत्रात. डिप्लोमाला म्हणा, मेडिकल म्हणा, नर्सिंग म्हणा, डॉक्टर म्हणा, भरपूर आहे. भविष्यात तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात चांगलं काम केलं तर तुम्हाला सक्सेस हे मिळतेच, तसं कोणतेही क्षेत्र असू द्या.